श्रीमद भागवत कथा प्रथम दिवस भाग दुसरा। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। श्रीमद भागवत भगवान की जय। सूत महर्षी शौनकादी ऋषींना भागवत कथा सांगत आहेत। त्यामध्ये ते पुढे सांगतात, एकदा काय झालं म्हणे, शुकमुनी परीक्षिती राजाला श्रीमद भागवत कथा सांगत होते। तेव्हा स्वर्गातल्या देवतांना वाटलं की राजा परीक्षिती तर आता मरणार आहे, मग त्याला हे स्वर्गातलं सुधामृत देऊ आणि आपण हे कल्याणकारी कथामृत घेऊ, म्हणजे राजा अमर होईल आणि कथामृत प्राशन करून आपलंही कल्याण होईल। असा विचार करून ते शुक मुनींकडे आले आणि म्हणाले, हे मुनिवर, तुम्ही हे सुधामृत परीक्षिती राजाला द्या आणि त्या बदल्यात आम्हाला हे कथामृत द्या, कारण आम्हाला कथा श्रवण करायची आहे। तेव्हा शुक मुनी काही बोलायच्या आतच परीक्षिती राजा म्हणाले, मला सुधामृत पिऊन दीर्घजीवी व्हायचं नाही, मला कथामृत पिऊन दिव्यजीवी व्हायचं आहे। तेव्हा शुकमुनी देवतांना म्हणाले, हे देवतांनो, तुम्ही तर इथे व्यापारी होऊन आलात, इथे व्यवहार चालत नाही। क्व सुधा क्व कथा लोके क्व काचः मनिर्महान ब्रह्मचर्यो विचार्यैव तदा देवाज्यहासः। कहाँ सुधामृत और कहाँ ये कथामृत। हे देवतांनो, कुठे काच आणि कुठे पारसमणी, या दोन्हीची तुलना कशी होणार? कारण सुधामृत पिऊन माणूस अमर तर होऊ शकतो, पण त्याचे पुण्य नष्ट होते आणि या मृत्यू लोकामध्ये भोग भोगत पडावं लागतं। क्षीणे पुण्ये मर्त्यलोके विशन्ते। म्हणून कथामृत म्हणजे भगवत प्राप्तीचा मार्ग आहे। हे सर्व ऐकून देवता अतिशय क्रोधित झाले आणि ब्रह्मदेवाकडे निघून गेले। तिथे ब्रह्मदेवाला सर्व हकीकत सांगितली आणि हे ऐकून ब्रह्मदेवालाही राग आला। म्हणे, स्वर्गामधलं सुधामृत नाकारलं, असं आहे तरी काय या भागवतामध्ये? असं म्हणून ब्रह्मदेवानी एक तराजू मागवला आणि त्या तराजूमध्ये एकीकडे सर्व ग्रंथ पुराण वेदशास्त्र ठेवले आणि एकीकडे श्रीमद भागवत पुराण ठेवले। आणि काय आश्चर्य, भागवत ग्रंथ ज्या पारड्यामध्ये ठेवला होता तेच पारड जड झालं। ब्रह्मदेव म्हणाले की जो ग्रंथ केवळ 7 दिवसामध्ये मनुष्याला भगवत प्राप्ती करून देऊ शकतो, खरोखरच हा ग्रंथ सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे। ब्रह्मदेव म्हणाले, लघुनन्यानि जातानि गौरवेन इदं महत् तदा ऋषिगणाः सर्वे विस्मयं परमं युयुः। भागवत ग्रंथ हा तर साक्षात श्रीकृष्णाची वाङ्मयीन मूर्तीच आहे। तेने मये वाङ्मयीन मूर्ती प्रत्यक्षावर्तते हरिः। आणि ब्रह्मदेवानी भागवत ग्रंथाला श्रीमद ही उपाधी दिली आणि तेव्हापासूनच हा ग्रंथ श्रीमद भागवत ग्रंथ असा संबोधला जाऊ लागला। अशी ही भगवत प्राप्ती करून देणारी भागवत कथा, तीच मी तुम्हाला सांगत आहे। मग सर्वप्रथम ही कथा नारदजींनी सनत कुमारांकडून ऐकली होती। ती कशी? मग सनत कुमारांची आणि नारदजींची भेट कशी झाली, कुठे झाली, असे प्रश्न शौनकादी ऋषी विचारू लागले। तर सूत महर्षी म्हणतात, एकदा हि विशालाया 4 विषयोन्मलः सत्संगार्थं समायाता ददृशुस्तत्र नारदः।
म्हणजे एकदा काय झालं, नारदजी आणि सनकादिकांची बद्रीनाथमध्ये भेट झाली. सनकादी ऋषी म्हणजे कोण? तर ब्रह्मदेवाचे 4 मानसपुत्र सनक, सनंदन, सनातन, सनतकुमार यांनी नारद मुनींना बद्रीनाथमध्ये अगदी चिंतित, दुःखी आणि असंतोषी स्वरूपात पाहिलं आणि त्यांना विचारू लागले, कथं ब्रह्मन् दिनमुखाः कुतश्चिंतातुरो भवेत् त्वरितं गम्यते कुत्रः कुतश्चागमनं तव. म्हणजे हे नारद महर्षी, तुम्ही एवढे चिंतित का आहात? कुठून आलात आणि कुठे जात आहात? तेव्हा नारदजी म्हणाले, अहं हि पृथ्वीं यातो ज्ञात्वा सर्वोत्तममिति पुष्करं च प्रयागं च काशीं गोदावरीं तथा. हरिक्षेत्रे कुरुक्षेत्रे श्रीरंगं सेतुबंधनाम् एवमादिषु तीर्थेषु भ्रममाण इतस्ततः. म्हणजे मी पृथ्वी भ्रमण करण्यासाठी निघालो होतो. सर्व तीर्थक्षेत्रे, पुष्कर, प्रयाग, काशी, गोदावरी सर्व तीर्थस्थानी गेलो आणि मी हरिक्षेत्र, कुरुक्षेत्र आणि श्रीरंग सेतुबंधावर पण गेलो. परंतु नापश्यं कुत्रचिच्छर्म मनस्संतोषकारकं कलिना धर्ममित्रेण धरेयं बाधिताधुना. नापश्यं कुत्रचिच्छर्म मनस्संतोषकारकं म्हणजे मला कुठेही समाधान प्राप्त झाले नाही, कुठेही संतोषकारक वातावरण दिसले नाही. कलियुगाच्या प्रभावामुळे सर्वांची बुद्धी दूषित झाली आहे. सगळीकडे स्वार्थ, कुत्सित वृत्ती आणि द्वेषमत्सर मला दिसून आला. मंदासुमंद तनयो मंद भाग्यो ह्यपद्रुतः पाखंड निरतः संतो विरक्ताः सपरिग्रहः. अर्थात आता कुणी कुणाचा मान ठेवत नाही, जो जसा दिसतो तसा वागत नाही, जो समाजामध्ये ब्रह्मचारी म्हणून वावरतो तो वासनायुक्त आहे, जो मौनी बाबा म्हणून मौन व्रत धारण करणारा असावा तो अतिशय बकवास बडबड करणारा आणि क्रोधी आहे. जो त्यागी बाबा म्हणून वावरतो त्याच्याकडे असंख्य भोगविलास, बंगले, गाड्या दिसत आहेत. सत्कर्म आणि सदाचार लुप्त झाला आहे. आणि एवढेच नाही तर तरुणी प्रभुता गेहे शालको बुद्धिदायकः कन्या विक्रयिनो लोभान दंपतीनां च कल्कनम. म्हणजे आता घरातील वृद्धांना कुणी विचारत नाही, सगळीकडे तरुण स्त्रिया म्हणजेच सुनांची सत्ता आली आहे. आणि घरातले निर्णय घेण्यासाठी आता आई वडील भावांचा नाही तर शालको बुद्धिदायकः म्हणजे मेव्हण्याचा सल्ला घेतला जातोय. आणि मी हे पाहिलं की सत्यम नास्ति तपश्शौचम दयादानं न विद्यते उदरं भरिणो जीवाः वराकाकूटभाषिणः. अर्थात कुठेही सत्य दिसलं नाही, कुठेही दान धर्म तप दिसलं नाही. शौचम म्हणजे स्वच्छता, मनाची स्वच्छता दिसली नाही. दिसलं ते फक्त उदरं भरिणो जीवाः म्हणजे फक्त खावयाची चिंता. जणू काही माणूस जगण्यासाठी खात नाही तर खाण्यासाठीच जगतोय. यानंतर पुढे काय झाले हे पुढच्या भागात पाहू. जय श्री कृष्ण. स्तोत्र, मंत्र, संपूर्ण भगवद्गीता, एकनाथी भागवत आणि श्रीमद भागवत कथा नित्य ऐकण्यासाठी आणि त्याचबरोबर डोहाळे, पाळणे, उखाणे आणि खास महिलांसाठी किचन टिप्स हे ऐकण्यासाठी माझ्या या चॅनलला आपण अजून सबस्क्राईब केले नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि हो, लाईक व शेअर करायला विसरू नका.